आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत आणि या सिच्युएशन्स पाहून आपल्याला ठरवायचंय की एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन तिथं बनतं का, बनत असेल तर का आणि बनत नसेल तरी का. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असा याचा अर्थ आहे. म्हणजे एक तर रिझन दे नाही तर गप्प बस. सर आहे नाही ह्याचा सेन्स यायलाय, पण कशामुळे आहे कशामुळे नाही हे सांगता येत नाहीये. तर तोच अडचणीचा पार्ट असतो. मॅथ्स तिथंच आपल्याला त्रास देतं. आता समजून घ्या, द टॅक्सी फेअर आफ्टर ईच किलोमीटर. कधी ओला उबरनं फिरलात तर सुरुवातीच्या फर्स्ट किलोमीटरला 10 रुपये असते आणि त्याच्यानंतर मग पर किलोमीटर चार्जेस लावतात. म्हणजे जेव्हा ओला उबर सुरू झालं तेव्हा होतं. आता 10 रुपयामध्ये तर ते त्याच्यात गाडीला बघू पण देत नाही. बसायचं तर लांबच राहिलं. तर बघा, टॅक्सी फेअर ईच किलोमीटर when fare is 15 for first kilometer. हे फर्स्ट का देतात? आपण एपी मध्ये फर्स्ट टर्म ठरवली ना, ती मेन असते. अँड 8 रुपीज फॉर इच ऍडिशनल किलोमीटर. म्हणजे असं समजा की तो 1 किलोमीटर गेला, पुन्हा 1 किलोमीटर गेला, पुन्हा 1 किलोमीटर गेला, असं तो चालत आहे. फर्स्ट किलोमीटर आहे याचा अर्थ हे सेकंड किलोमीटर आहे. फर्स्ट फर्स्ट 111 म्हणजे काय? इच किलोमीटर. फर्स्ट किलोमीटरला त्याने 15 रुपीज दिले. सेकंडला काय केलं त्यानं? इच ऍडिशनल 8 रुपये इच ऍडिशनल आहे. म्हणजे 15 मध्ये 8 वाढले. मग पुन्हा 23 मध्ये 8 वाढले. या पद्धतीने चालेल. तर बघा, इथे तुम्ही बघा, फर्स्ट टर्म 15 आणि इथे दिसतो एक कॉमन डिफरन्स. डिफरन्स आहे, कॉमन पण पाहिजे. नुसता डिफरन्स असून जमत नाही. दोन नंबर्स मध्ये डिफरन्स राहतो जोपर्यंत इक्वल नसतात. इक्वल राहिले तर डिफरन्स 0 असतो. आता बघा, तर इथे डिफरन्स येईल 13 मायनस 15 8, 31 मायनस 23 8. म्हणजे इथे बघा, डिफरन्स कॉमन आहे. फर्स्ट टर्म आहे, डिफरन्स कॉमन आम्हाला एवढंच पाहिजे असते एपी मध्ये. सो दिस इज अन एपी. आता का विचारू नका, हे सगळं लिहिणं म्हणजेच का असते, हे रिझन आहे. तुम्ही जेव्हा सांगाल डिफरन्स कॉमन आहे, देन यू आर फ्री टू टेल दिस इज एपी. नंतर डोकं लावायचं नाही, समजून घेत चला, पुढच्याला जास्त मजा आहे. आणि हेच असते पुढे जेईई मेन्स तुम्हाला असेच काही काही चित्रविचित्र स्टेटमेंट देते आणि मग क्वेश्चन करते. ही सुरुवात आहे तुमच्या जेईई मेन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. चला, हा काय म्हणतो आता, याला आधी नीट समजून घ्या. मॅथमॅटिक्स कसं याच्यात लपलेलं. द अमाऊंट ऑफ एअर प्रेझेंट इन अ सिलेंडर when a vacuum pump, याचं कामच आहे व्हॅक्यूम रिकामं करणं, removes 1/4 of the air remaining in the cylinder at a time. तो काय करतो बघा, असं समजा आपल्याकडे एक सिलेंडर आहे. तुम्हाला थोडासा फील देतो याचा. हा सिलेंडर आहे, या सिलेंडर मध्ये एअर आहे. आपण याच्यामध्ये एअर भरूया. एअरचा कलर व्हाईट ठेवूया. ठीक आहे, एअर भरूया. आता हा काय करतोय माहितीये, जेवढं एअर होतं, लेट्स से याच्यामध्ये एअर 1 होतं, म्हणजे याचं एअर म्हणजे याचं व्हॉल्यूम. किती जागा घेतली? लेट इनिशियल व्हॉल्यूम याच्यातलं व्ही असेल. व्ही मानू आपण. चला, व्ही होतं. आता काय करतोय, इच टाइम, ऍट अ टाइम, प्रत्येक वेळी तो काय करतो, 1/4 ऑफ द एअर रिमेनिंग. आधी किती रिमेनिंग होतं? व्ही होतं, तेच रिमेनिंग होतं ना. त्याच्यातला किती कमी केला? 1/4. कोणाचा? ऑफ मध्ये. ऑफ म्हणजे जेवढा होता त्याचा. तर बघा, हे तर तुमचं फर्स्ट टर्म ए झाली ना. जे प्रेझेंट होतं ते फिक्स असते. फक्त ए आहे सर याच्यामुळे खुश व्हायचं नाही. ते तर जीपी ते असते, एचपी ते असते. खेळ सुरू होतो सेकंड टर्म पासून. आता बघा, आता काय होते, नेक्स्ट टाइम काय होईल, जेवढं एअर होतं व्ही, त्याच्यातून रिमूव्ह केलं व्हॅक्यूम पंपने, सॉरी 1/4 ऑफ रिमेनिंग.
रिमेनिंग किती होतं व्ही. रिमेनिंगच्या 1/4 कमी केलं म्हणजे व्ही मायनस व्ही बाय 4 केलं. तर सेकंड टाइम त्याच्यात किती एअर आहे 3v/4 एवढं एअर ह्याच्यात आहे. म्हणजे सर याचे जर आम्ही 4 इक्वल पार्ट्स केले यायला काय लक्षात. तर पहिल्यांदा एवढं त्यानं रिमूव्ह केलं. बघा 3/4 उरला. तर इथून इथपर्यंत किती व्हॉल्यूम आहे 3v/4 हे रिमेनिंग आहे. हा चला मी आता काय करतोय थोडस लक्ष द्या. हा रिमेनिंग घेतो एवढाच पोर्शन. तुम्हाला फील देतो मॅथमॅटिक्स काय असते बघा मज्जा. हा रिमेनिंग आहे. ठीक आहे छान. तर आता हे नको मला. रिमेनिंग तर कळला रेड पोर्शन वरचा उडवलेला पोर्शन आहे तेवढं उरलंय 3/4 ऑफ वीक टोटलच्या 3/4 उरलं. आता नेक्स्ट टाइम काय केलं म्हणतो हा बघा ऍट अ टाइम प्रत्येक वेळी रिमेनिंगच्या 1/4 काढतोय. आता नेक्स्ट टाइम मध्ये रिमेनिंग किती होता 3v/4 हे उरलेला होता. त्याच्यातून तो मायनस करतोय किती 1/4 ऑफ रिमेनिंग याने काय लक्षात. छान. तर 3v/4 मायनस 3v/16 कळलं. किती उरला याच्यातून याचा एवढा मायनस केला तर हा उरलेला येईल ना. तर किती उरतो बघा याला वर खाली 4 ने मल्टिप्लाय करा तर किती येते इथं 12v आणि इथं किती येते 3v आणि खाली किती आला 16. काही दिसतंय 9v/16 रिमेनिंग आहे. सर ह्याला पाहून काही मजा वाटणं. आता मजा वाटते 9v/16 ला लिहा 3v/4 चा स्क्वेअर. आएगा मजा. चला नेक्स्ट टाइम रिमेनिंग किती आहे सर याचा अर्थ तुम्ही काय केलं याचा पण 1/4 कमी केला रिमेनिंगचा 1/4. थांबा कोणाला काही डाऊट असेल नंतर विचारा. याचा 1/4 म्हणजे काय सर याचे 4 इक्वल पार्ट करा. आलं लक्षात. ह्याच्यातला किती कमी केला याचा 1/4 एवढा कमी करून टाकला. आता उरलेला कुठपर्यंत आहे तर इथपर्यंत आहे. कळायले. चला याच्यासाठी आपण हा उरलेला पोर्शन आहे. आता तो काय करतो हा जो उरलेला पोर्शन आहे एवढा तो किती होता सर तो हा 9v/16 होता. हा तर इथून इथपर्यंत किती आहे इथून इथपर्यंत 9v/16. तर 9v/16 ला काय लिहा तुम्हाला एक फील द्यायसाठी लिहायलो 3v/4 चा स्क्वेअर. आता लास्ट स्टेप या तुम्हाला ऑटोमॅटिक खेळ काय व्हायला. आता किती आहे 9v/16 त्याच्यातून मायनस काय 1/4 ऑफ द रिमेनिंग. असं इंग्लिश बोलायला शिकायचं आणि मराठी ट्रान्सलेट करायचं. तर किती झालं 9v/16 मायनस 9v/64. तर ह्याला 64 करून घ्या बरं लागलीच. सर ह्याला 4 न करावं लागते तर वर येते 36 मायनस 9v खाली आला 64 किती उरले 27 उरले. किती छान. सर याला असं बघून मजा येत नाही. याला लिहा 3v/4 चा क्यूब. पॅटर्न दिसला जादू मिलिया. आता फायनली जे कमी केलं ना ते काय केलं सर आम्ही याचे 4 पार्ट केले. याले का लक्षात याचे 4 पार्ट केले आणि त्याचा एवढा पार्ट काढून टाकला. एवढा पार्ट काढला जे शेवटी उरलं ते इथपर्यंत उरले कळते. आता ह्याच्यापेक्षा भारी तर मॅथ जगात तुम्हाला नाही कोणी शिकवणार. मी आताच सांगायला. चला याला काळं करू शेवटी. हा एवढं उरलं आता शेवटचं. हा उरलेला पोर्शन किती आहे हा ब्लॅक पोर्शन किती आहे 3v/4 चा क्यूब आहे. आता बघा तुमच्याकडे एक सिक्वेन्स बनली. v होतं v नंतर 3v/4 राहिलं. तर त्याच्यानंतर 3v/4 चा स्क्वेअर राहिला.
त्याच्यानंतर 3v/4 चा क्यूब राहिला. सर आता तर आम्ही नेहमी चित्र काढत बसणार नाही. आम्हाला कळलं याच्यानंतर 3v/4 चा पॉवर 4 येईल, मग 5 येईल, मग 6 येईल. हे काय कॉमन डिफरन्स आहे? डिफरन्स नाही. बघा 3v/4 ला v ने डिवाइड करा, रेशो येतो. तोच रेशो याला डिवाइड करून येतो. तोच रेशो याला डिवाइड करून येतो. तर प्रत्येक वेळी तुम्ही कशाने मल्टिप्लाय करताय? सर 3/4 ने करताय. v ला कशाने मल्टिप्लाय केलं? 3/4 ने. तर सांगा यांचा रेशो किती आहे? 3:4. जसा डिफरन्स मध्ये तुम्ही a2 मायनस a1 करत होता, तसं इथं तुम्ही काय करणार? a2 डिवायडेड बाय a1. तर जेव्हा रेशो कॉन्स्टंट येतो, आता इथे बघा, डिफरन्स इज नॉट कॉमन, सो नॉट एन एपी. सर नाही होतं तर एवढं कशाला केलं? एपी नाहीये, मग हे कोण आहे? इट्स अ जीपी. ही जीपी आहे. जेव्हा रेशो कॉन्स्टंट येतो, एका टर्मला सेम नंबरने मल्टिप्लाय करत जेव्हा पुढच्या टर्म्स मिळतात, तेव्हा ती जीपी असते. या क्वेश्चन मधून त्यांनी जीपी शिकवलं नाही, पण ऍक्च्युली हे जीपी असते हे सांगितलं. समजलं? एवढी थिंकिंग पाहिजे या क्वेश्चनला. मी तुम्हाला हा क्वेश्चन अवघड नाही केला बरं, सोपा केलाय, हे लक्षात ठेवा. नाहीतर तुमच्या डोक्यातच आलं नसते. म्हणायले काय? याचा अर्थ कळला? ओळीमध्ये. हे किती मोठं आहे बघा. एवढी तर थिंकिंग पाहिजे तुमच्याजवळ. समजलं? छान. असे प्रश्न उगाच म्हणतो काय मला धडा आवडते म्हणून? मला काही असं तसं आवडत नाही. आता बघा, किसके बारे में सोचो. मला सीबीएसई फक्त एका गोष्टीमुळे आवडते. क्वेश्चन छान असतात. स्टेट बोर्ड मध्ये काही नाही, याच्या एकदम साधे क्वेश्चन आहेत. म्हणजे पाहिलं कीच उत्तर येते, लिहायचं पण नको वाटते. सीबीएसई असं मुंग्या आल्या पाहिजे डोक्याला, त्याला क्वेश्चन म्हणतात. चलो, द कॉस्ट ऑफ डिगिंग अ वेल. विहीर खोदायची आहे, उन्हाळा आलाय. एव्हरी मीटर ऑफ डिगिंग वेन इट कॉस्ट ₹150 फॉर द फर्स्ट मीटर. तेच आहे गाडी चालवायचं. पहिल्या किलोमीटरला किती रुपये होते? 15. हा, तसं म्हणलं की पटकन येईल. मागच्या क्वेश्चन हवा काढली. तर ₹150 पहिल्या 1 मीटर खोदायसाठी घेतले त्यानं. आणि नंतर प्रत्येक वेळी ₹50 वाढायले. आता इथं काय कुठलं रॉकेट सायन्स नाही. सेम आहे, तिथं टॅक्सी काढली आणि विहीर ठेवली. तिथं 15 होते, इथे 150 आहेत. फक्त 15ला एक झिरो लावला. तिकडे ₹8 ऍडिशनल चार्ज होता, इथे ₹50 आहे. तर कॉमन डिफरन्स 50 आहे. तर काय बनते सिक्वेन्स? पहिल्यांदा 150, मग 200, मग 250. तुम्ही असं डायरेक्ट लिहू नका. तुम्ही पहिल्या प्रश्नात हे चालत राहील. तर इथं बघा, डिफरन्स इज कॉमन. किती आहे? 50. म्हणून इट इज एन एपी. आया मजा? चलो, ये चिंदी था, अब आएगा मजा. चांगलं केलंय. सोपा, दुसरा अवघड, तिसरा सोपा, चौथा अवघड. चौथा अवघड नाहीये. चौथा काही ना काही माहित होता. आता हा क्वेश्चन त्याला डायरेक्ट जमतो, ज्यानं 8वीला काहीतरी अभ्यास केलाय. आता बघा, हसलात म्हणजे फसलात. द अमाऊंट ऑफ मनी इन द अकाउंट एव्हरी इयर. स्वानंद, बघ माय. When ₹10,000 is deposited at compound interest at 8% per annum. सर आम्हाला हे कधीच आवडलं नाही. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, पर्सेंटेज, हे चॅप्टर कधीच बिचारे कोणाला आवडत नाही. आणि त्याच्यामुळे कोणी स्कॉलरशिपला पास होत नाही. सगळे हेच असते, हे की नाही? आणि ह्याच्यात एक्सपोनंट लावतात पुन्हा. म्हणजे काय ते आधीच काय म्हणतात त्याला, आधीच दुष्काळ आणि त्याच्यात 13वा महिना, तसा प्रकार आहे. ऐका, डिपॉझिट किती केलं? ₹10,000. ठीक आहे, हे झालं तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट. आता ऐका काय चालू आहे. दिस इज प्रिन्सिपल अमाऊंट. एक शब्द असतो इथं, आणि तो त्रासदायक असतो, कंपाऊंड इंटरेस्ट. सिंपल शिकता शिकताच 7वी बरबाद झाली होती. कंपाऊंड 8वी बरबाद केली उरलेली. ठीक आहे, आणि आता हा प्रश्न टाकून उरलं सुरलं आयुष्य बरबाद होईल. तर ₹10,000 प्रिन्सिपल होतं. ROI किती होता?
रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतात त्याला. हा 8% पर ॲनम. आठवते ते PCPA म्हणत हा पर्सेंट पर ॲनम. मराठी त्याला दहा दशे म्हणत. 10 दोषे. दहा दशे. दर साल दर शेकडा. आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, गरीब होतो. 8% PCPA. ठीक आहे. आता काय म्हणते, द अमाऊंट ऑफ मनी. ही जी अमाऊंट असते ना, तिला आपण ए लिहितो कॅपिटल. तर बघा, फॉर कंपाऊंड इंटरेस्ट. आता फॉर्म्युला माहित पाहिजे, संपला खेळ. अमाऊंट इज गिवन बाय प्रिन्सिपल इंटू 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट बाय 100 रेस टू n. n इज द नंबर ऑफ इयर्स. आता हे काय म्हणते, एव्हरी इयर. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी फिक्स आहेत. जसं अमाऊंट काढायची मला, बघा, फॉर फर्स्ट इयर. ठीक आहे. तर अमाऊंट येईल A1. ती किती असेल सर? हे तर फिक्स आहे 10,000. हे पण फिक्स आहे 8. फर्स्ट इयरला 1 येईल. ठीक आहे. यांच्या जागी 1 घ्या. सेकंड इयरला हे पण फिक्स आहे सर. हे सगळं फिक्स आहे. फक्त वर 2 येईल. आता बघा, याचा एक फॅक्टर मल्टिप्लाय व्हायला. एक्सपोनंट येण्याचा अर्थ काय असतो? फॅक्टर मल्टिप्लाय होणं. तिथं काय झालं होतं? 3v/4. 3v/4 चा स्क्वेअर, मग क्यूब, मग फोर्थ पॉवर. पॉवर यायला लागले की समजायचं दिस इज नॉट एपी, दिस इज जीटी. कंपाऊंड इंटरेस्ट इज अ जीटी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कधी आपण प्रिन्सिपल सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टला कधी ग्राफ मध्ये पाहिलं का आजपर्यंत? दाखवतो. सिंपल इंटरेस्टचा ग्राफ असतो युनिफॉर्म मोशन. कंपाऊंड इंटरेस्टचा ग्राफ असतो एक्सपोनेन्शियल ग्राफ. हा असतो e⁻⁴. त्याला मार नको रागात येऊन. याच्यानंतर असा एक असतो, हा लॉग एक्स. ठीक आहे. तर हा ग्राफ असतो. प्रिन्सिपल इंटरेस्ट एक्सपोनेन्शियली वाढते बघा, कारण याच्या पॉवर मध्ये एक्सपोनंट्स आहेत सगळे. असो, तर इथे बघा, डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. आता जे एपी नाहीये ना, त्याचं एक्सप्लेनेशनच अवघड आहे. डिफरन्स इज नॉट कॉमन. डिफरन्स येतो बरं, तो कॉमन येत नाही. सो नॉट अन एपी. अशा प्रकारे तुम्ही छानपैकी पहिला प्रश्न सोडवला. तुम्ही सोडवला की नाही? काही नाही, फक्त टेक्स्टबुकचा क्वेश्चन आहे. अजून माझ्या टाईपचे क्वेश्चन बाकी आहेत. आगे बढेंगे. या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स लिहायचा आहे. तर कॉमन डिफरन्स लिहिताना तुम्ही परीक्षेत कसं करणार, फक्त एक ऐका. आपल्याला लिहायचंय कसं परीक्षेत हे थोडस लक्ष असू द्या. म्हणजे आता मी काय करतोय, याच्यातला लेट्स से मी थर्ड क्वेश्चन घेतो. ठीक आहे. सोपं आहे बघायचा, बेस सेम आहे आणि हे चालत जाणार पुढे. तर इथे तुम्ही काय करायचं, A1 लिहायचा. या प्रत्येकाला एक नंबरिंग करायचं परीक्षेत. हा, तुम्हाला याचेच मार्क असतात. क्वेश्चन मध्ये काही दम नसतो. तुम्ही लिहिता कसे त्याचे मार्क आहेत. दमदार क्वेश्चन होऊन गेले सुरुवातीलाच. ठीक आहे. आता मग तुम्ही काय करणार, A2 मायनस A1 याला तुम्ही म्हणणार डी. तर डी किती येईल? आता ही एपी आहे, तुम्हाला एपी चेक करायची नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथं प्रत्येक डिफरन्स काढायचा नाही. मी तुम्हाला म्हणलं होतं, डिफरन्स सगळे केव्हा चेक करा, एपी आहे का ठरवताना. एपी आहे म्हणल्यानंतर डिफरन्स चेक करू नका. कुठलाही एक डिफरन्स घ्या. जसा 5/3 मायनस 1/3, तर कॉमन डिफरन्स 4/3. एवढंच लिहायचं परीक्षेत. बाकी सोपे 2 मिनिटात करून टाका. यामध्ये तुम्ही काय करा, सेकंड, फिफ्थ आणि हे एवढे करा.